पण आपल्या फ्लावरीबद्दल थोडीशी माहिती आपण फ्लावरीबद्दल एक ब्लॉग बनवणार आहे। तर पाहू शकता मित्रांनो, ही 15-22 व्हरायटी आहे। 15-22ची व्हरायटीची आपण निवड केली आहे आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये 1 एकरमध्ये आपण फ्लावरची लागवड केली आहे। तर 1 एकरमध्ये साधारण किती खर्च येतो लागवडीपासून तर काढणीपर्यंत हे आपण जाणून घ्यायचे आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता ह्या रानामध्ये आपण 15-22ची निवड केली आहे व्हरायटी। पावसाळ्यामध्ये जी व्हरायटी चालते ती 15-22 आहे। तर पाहू शकता आपण ह्या रानामध्ये प्रथमतः 4 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आहे आणि 2 टेलर कोंबडखत टाकलं आहे आणि शेणखत आणि कोंबडखत मिक्सिंग करून आपण पहिल्यांदा ह्या रानामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्या रानाला अशा पद्धतीने सारा पाडला आहे। पाहू शकता आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि एका साऱ्यामध्ये 4 रोपाची लागवड केली आहे। पाहू शकता आपण 1.5-2 फूट अंतर ठेवलेलं आहे। आपण पाहू शकता साऱ्यामध्ये अशा प्रकारचे आपले फ्लावर आहे। तर आज फ्लावर अंदाजे बोलतोय मी 20 ते 22 दिवसाची झाली आहे। 60 ते 65 दिवस याला फ्लावरला निघण्यासाठी लागते। तर अजून गुंडीला सुद्धा लागली नाही बरं का फ्लावर। तर पाहू शकते आपण अजून गुंडीसुद्धा बांधलेली नाही। तर त्यासाठी आपण पाहू शकता कोंबडखत शेणखत घातल्यामुळं एवढा रिझल्ट पिकअप घेतला आहे त्यांनी फ्लावरने। फ्लावरचा पाहू शकता पत्ता आपण पाहू शकता आणि त्यानंतर लागवडी केल्यानंतर आपण साधारणतः 1 एकरमध्ये $13,500 रोपं लागली आहे। पाहू शकता आपण प्लॉट हा 13,500 रोपं लागली आहे। तर 13,500 रुपये ते झाले आणि त्यानंतर त्याला बेसल डोस 10-26। तर एकरी अंदाजे आपण पकडलं तरी 40,000 ते 45,000 रुपये खर्च येतो फ्लावरीसाठी। मार्केट जर असेल तर आपले पैसे लागतात। तर आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण लागवड केली त्यानंतर आपण बेसल डोस 10-26चा टाकला आहे। पाहू शकता अशा पद्धतीने हा आपला प्लॉट आहे फ्लावरचा आणि अजून गुंडीला लागली नाही फ्लावर। तर नक्कीच ज्या वेळेला आपण बटन टाकीन फ्लावर, ज्या वेळेला बटन टाकीन इथं त्यावेळेला आपण एक त्याचा व्हिडिओ तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे एकरी फ्लावरीसाठी असा एवढा खर्च येतो। पाहू शकता आपण हा प्लॉट आपला फ्लावरचा आणि फ्लावरीसाठी सर्व आवश्यक लागतं। ड्रम पाहिजे आपल्याकडं, प्यालर ड्रम पाहिजे। पाहू शकता कोंबड खताच्या गोण्यासुद्धा आहे, एक गोण शिल्लक राहिलेली आहे ती ठेवलेली आहे। याच्यामध्ये पाणी द्रावण करून ठेवलेलं आहे पाहू शकता आपण सोडण्यासाठी। तर अशा प्रकारे हे 15-22चं पीक आहे आणि अत्यंत कमी दिवसामध्ये येणारे पीक आहे हे। मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचा भाव भेटतो 15-22ला आणि पाहू शकता बेसल डोसामुळं आपण एक त्याची फवारणी केली आहे। त्यानंतर पाहू शकता पानाचा पत्ता पाहू शकता किती रुंदी आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मला नक्की मित्रांनो। लाईक करा, शेअर करा आणि आपण कोणती व्हरायटी लावलेली आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमधून सांगा। तर नक्की तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहू। व्हिडिओ सर्वांनी पहा, व्हिडिओला लाईक करा, पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब